सज्जन श्रोते हो, भगवद्गीतेचा 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग. काल आपण 11 श्लोकापर्यंत पाहिले. आता 12व्या श्लोकापासून पुढे, इथून पुढे दैवी कर्म, राक्षसी कर्म, दैवी कर्माची फलश्रुती आणि जे कामवासना धरून पुण्य कार्य करतात ते योग्य मार्गाने स्वर्ग सुख प्राप्त करतात, परंतु ते त्यांचं पुण्य क्षीण झालं की ते सुखोपभोग त्यांचे नष्ट होतात आणि पुन्हा जन्म मृत्यूचे चक्रात ते येऊ जाऊ लागतात. इथपर्यंत आज पुढचं वर्णन आहे. तर आता 12वा श्लोक बघा. भ्रष्ट भ्रमचित्त राहती जे असुरी राक्षसी भावाश्रयी वागती, त्या कारणे त्यांच्या आशा कर्मे ज्ञान सर्वथा निरर्थकची राहती. जे बुद्धीने भ्रष्ट झाले आहेत आणि मनाने जे भ्रमित झालेले आहेत म्हणजे गोंधळलेले आहेत, असे आसुरी किंवा राक्षसी प्रवृत्तीचे जे लोक आहेत ते अर्थातच राक्षसी वृत्तीचा म्हणजे वाईट वृत्तीचा आश्रय घेतात, वाईट भावाचा आश्रय घेतात. त्यामुळे त्यांच्या सर्व आशा अपेक्षा, त्यांनी केलेली सर्व कर्मे आणि त्यांना असलेलं सर्व ज्ञान हे सर्व सैव निरर्थक ठरतं. थोडक्यात म्हणजे राक्षसी भावाने प्रेरित झालेल्या लोकांच्या सर्व आशा, त्यांची सर्व कर्मे, त्यांचं सर्व ज्ञान वृथा होतं, जसं दगडावर ओतलेले पाणी. आता पुढे 13 श्लोक नंबर 13. दैवी प्रकृती आश्रित महात्मे मजसी मूलाधार आदिस्थान जाणती, माझ्या अव्यय अक्षर स्वरूपा जाणुनी, माझ्या अव्यय अक्षर स्वरूपा जाणुनी स्वस्वरूपी मजसीच अनन्यत्वे पावती. ज्यांची प्रकृती दैवी आहे, जे सन्मार्गी आहेत आणि जे दैवी सद्गुणांचा आश्रय करतात आणि त्यांचा अवलंब करतात, असे सर्वजण मजसी. आता कृष्ण ज्याला मी म्हणतो ते काय आहे? परब्रह्म आहे थोडक्यात. मध्ये असे सर्वजण मला म्हणजे परब्रह्माला मूल आधार म्हणजे सर्व अस्तित्वाचा आधार, आदिस्थान म्हणजे अधिष्ठान किंवा पाया म्हणून जाणतात. आणि माझ्या अव्यय अक्षर स्वरूपा जाणुनी, आणि हे जे माझं कधीही कमी न होणार, नष्ट न होणार, जसंच्या तसं कायमस्वरूपी अखंड असणार हे जे माझं परब्रह्म स्वरूप आहे, त्याला जाणून स्वस्वरूपी मजसीच अनन्यत्वे पावती. असे लोक स्वतःच्याच स्वरूपामध्ये मला पाहतात आणि मला ते अनन्यत्वाने प्राप्त होतात. म्हणजे ते मला पाहता पाहता मी आणि ते हे दोन नाहीत, अनन्य. मी आणि ते हे अन्य नाहीत, अनन्य. मी आणि असे दैवी गुणाश्रित लोक असे दिसायला दोन दिसतात, पण असे दैवी आश्रित गुणी लोक स्वतःला म्हणजे असे लोक स्वतःला आणि मला म्हणजे परब्रह्माला अनन्य भावाने म्हणजे एकाच भावाने भजतात. थोडक्यात म्हणजे शंकराला शंकर होऊन भजतात. तसे हे दैवी भावाचा आश्रय करून असलेले लोक स्वतःच्या स्वरूपात स्वतःला परब्रह्म म्हणून जाणून त्याची पूजा अर्चा करत राहतात आणि आपल्याच स्वरूपात ते माझं म्हणजे परब्रह्माचं अस्तित्व जाणतात. पुढे 14 नंबरचा श्लोक. नित्य योगयुक्त अखंड भावाने नित्य स्वरूप रत राहती, कीर्तन वंदनादी मार्गे भक्तिभावे केवळ मजसी ध्याती लक्षती. मे कीर्तन वंदन पूजन अशा तऱ्हेने याला आपण नवविधा भक्ती म्हणतो, त्या नवविधा भक्तीच्या मार्गाने हे नित्य योगयुक्त, हे नेहमीच माझ्याशी जोडले गेलेले असे हे जे दैवी गुणाचा आश्रय करणारे साधक असतात, ते अखंड भावाने माझ्याशी एकरूप झालेले असतात आणि आपल्या स्वरूपातच ते रममाण होतात आणि आपल्या स्वरूपातच ते मला पाहून ते माझ्याशी योगयुक्त म्हणजे मी आणि ते एकच आहोत अशा तऱ्हेने ते माझ्याशी युज होतात, जोडले जातात. पुढे 15वा श्लोक. सर्वतो मुखजो मी राही, त्या एकत्वे अभेदत्वे जे पूजिती,
तैसे कर्म ज्ञान योग मार्गे जे विविध मार्गे जे पूजिती केवळ मजसी पावती. सर्वतो मुख जो मी राही त्या एकत्वे अभेदत्वे जे पूजिती. सर्वतोमुख. आता सर्वतोमुख याचा अर्थ सर्वांच्या सन्मुख असा मी आहे. म्हणजे माझ्या समोर सर्व घडते. माझ्या पाठी कोणी काही करायचे म्हटले तरी शक्य नसते, कारण परब्रह्माच्या समोरच सर्व गोष्टी घडतात. म्हणून असा मी सर्वतोमुख म्हणजे सर्वांना आमुख, सर्वांच्या समोर मी असल्यामुळे नव्हे, माझ्या समोरच सर्व गोष्टी घडत असल्यामुळे माझ्यापासून काही लपत नाही, असा जो मी सर्वतोमुख आहे. अशा सर्वतोमुख असलेल्या म्हणजे सर्वांचे सर्व काही पाहू शकणाऱ्या अशा माझ्याकडे ते एकत्वाने अभेदत्वाने म्हणजे ते आणि मी दोन नाही एकच आहोत या भावाने ते मला वेगवेगळ्या मार्गाने पूजतात किंवा माझ्याकडेच लक्ष देऊन ते माझी पूजा करतात. म्हणून जे दैवी भावाने युक्त आहेत असे सर्व लोक ते आणि मी एकच आहे जाणून माझ्या सर्वतोमुखापुढे म्हणजे माझ्या समक्षच ते माझ्याशी एकरूप होतात आणि ते आणि मी दोन नाही अभेद भावाने ते भक्ती करतात. तैसे कर्म ज्ञान योग मार्गे जे विविध मार्गे केवळ मजसी पावती. मग कर्माद्वारे असो, ज्ञानाद्वारे असो, योगाद्वारे म्हणजे ध्यानधारणा मार्गे असो, अशा कर्म ज्ञान योग अशा विविध मार्गाने हे सारे लोक केवळ मला म्हणजे परमात्म्याला म्हणजे तिथे कृष्णालाच पूजतात भजतात. आता 16वा श्लोक. श्रुती स्मृती ज्ञान यज्ञ मी तैसा पितरा अर्पित अन्न वनस्पती मंत्र तूप आहुती मी असे. श्रुतीतलं ज्ञान श्रुतीतलं विज्ञान म्हणजे श्रुती स्मृती त्यातील ज्ञान विज्ञान यज्ञामधलं सर्व कर्म हे दुसरं तिसरं काही नसून ते सर्वांचं मूळ मीच आहे. इतकंच नव्हे तर जे लोक आपल्या पितरांना अनेकानेक अन्न वनस्पती मंत्र याचे आवाहन करून तुपाची आहुती देतात ते सर्व काही जरी त्यांनी पितरांना दिले तरी ते सर्व काही अंती येऊन मलाच मिळते. याचा अर्थ सर्वजणांचं जनकत्व, सर्वजणांचं मातृत्व पितृत्व, सर्वांचा आधार मी आहे असा त्याचा अर्थ आहे. पुढच्या श्लोकात ते स्पष्ट होईल. जगत पिता माता पितामह आधार राही मी पवित्र मी ज्ञेय मी ओंकार चतुर्वेदही मी. म्हणजे जगाचा पिता आणि माता मीच आहे. नवे पितामह म्हणजे पित्याचाही पिता, जगाचा पिता माता पितामह किंवा आजोबा म्हणून जो आहे तो जगाचा सर्वस्वी आधार माता पिता आजोबा किंवा पितामह म्हणून मीच आहे. पवित्र ज्ञेय मी नेहमी पवित्र असून मीच जाणण्यायोग्य असं या अखिल अस्तित्वामधलं एकमेव जाणण्यायोग्य असं केवळ मीच आहे म्हणजे ब्रह्मच आहे. मी ओंकार चतुर्वेदही मीच ओंकार असून म्हणजे अक्षर रूपी परब्रह्म जे ओंकार म्हणतात ते मीच असून चार वेद ही केवळ मीच आहे असं हे कृष्ण आपल्याबद्दल सांगतो. याचा अर्थ एवढाच आहे की जे जे काही आहे ते सर्व मिळून जे आहे त्याला परब्रह्म म्हणतात. आणि कृष्ण जेव्हा मी म्हणतो तेव्हा अर्जुनाला एका सरळ भावी शिष्याला कृष्ण रूपाने परब्रह्मच उपदेश देत आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. पुढे सर्वांची अंतिम गती पोषण करता प्रभू साक्षी निवास मी शरणागतांचे मूल स्थान सर्व सखा उत्पत्ती स्थिती लय निधान अविनाशी बीज मी. सर्वांची अंतिम गती म्हणजे मीच आहे. सर्व शेवटी मलाच येऊन मिळतात. सर्वांना पोषण करणारा पोषण करता मीच आहे. सर्वांचा प्रभू म्हणजे सर्वांचा मालक, सर्वांचा कर्तुम अन्यथा कर्तुम असा सर्वांचा सर्व साक्षी, सर्वांचं अंतिम निवासस्थान, सर्वांची अंतिम स्थिती अशी केवळ आणि केवळ असलेला हा मी प्रभू आहे. म्हणजे अत्यंत प्रभावशाली ब्रह्म. इथूनच सर्व लोक येतात, इथेच सर्व लोक जातात.
ब्रह्मातूनच सर्वांचं पोषण होतं आणि हे सर्व जे चालू आहे त्या सर्वांचं साक्षीत्व परब्रह्म करतच असतं, कारण परब्रह्म सर्वतोमुख आहे. कारण परब्रह्माच्या आड काहीही होऊ शकत नाही, सर्व काही त्याच्या समोरच होतं. आणि अशा अर्थी परब्रह्म म्हणजे कृष्ण म्हणून सर्वांचं निवासस्थान, राहण्याचं स्थान, आश्रयस्थान मीच आहे. शरणागतांचे मूल स्थान, सर्व सखा उत्पत्ती स्थिती लय निधान अविनाशी बीज मी. सर्व जे शरणागत झालेले आहेत ते शरणागत जिथे झाले ते मूलस्थान दुसरं तिसरं काही नसून ते परब्रह्माशी म्हणजे मलाच त्यांची शरणागती शेवटी येऊन मिळते. आणि सर्वांचा सर्व सखा, सर्वांचाच मी मित्र आहे, मी अख्ख्या अस्तित्वाचा विश्वामित्र आहे. उत्पत्ती स्थिती लय निधान अविनाशी बीजनी. आणि उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन अवस्थांचं निधान म्हणजे एकत्र ठिकाण जे अविनाशी बीज आहे ते तुभी केवळ असणेपणी जे परब्रह्म आहे ते मीच आहे. पुढे आहे का, जगत प्रकाश उष्णदायी पाण्या आकर्षित करीत असे मेघवर्षा संजीवक अमृत सत असत अस्तित्व नास्तित्व मी असे. जगाला प्रकाश देऊन उष्णता देणारा, पाण्याला आकर्षित करणारा म्हणजे पाण्याला सुकवणारा, मेघवर्षा रूपी संजीवक म्हणजे मेघवृष्टी करून अमृत रूपी पृथ्वीवर वृष्टी करणारा, सत आणि असत म्हणजे सत्य आणि असत आणि असणे आणि नसणे या सर्वांचा एकमेव कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम असा सर्वश्रेष्ठ या सर्वांचा एकमेव करता मी अर्थात परब्रह्म येथे कृष्ण आहे. पुढे 20 त्रिवैदिक विहित कर्माचरणी सोमयाजी निष्पाप साधक यज्ञ पूजनी मजसी भजती गाती स्वर्ग सुख साधुनी दिव्य दैव सुखाचे होती भोजक. त्रिवैदिक विहित कर्माचरणी, तीन वेदानुसार विहित कर्माचरण करणारे सोमयाजी, सोमयज्ञ करणारे जे निष्पाप साधक आहेत ते सर्व यज्ञाचं पूजन करताना ते जे काही मंत्र म्हणतात, ते जे यजन करतात, भजन करतात, कीर्तन करतात, पूजन करतात, अर्चन करतात, ते हे सर्व त्रिवैदिक म्हणजे तीन वेदानुसार विहित कर्माचरण करणारे हे जे सोमयाजी म्हणजे सोमयज्ञ करणारे निष्पाप साधक आहेत ते यज्ञाचं पूजन करताना त्या पूजनामध्ये मंत्राद्वारे माझं कौतुक करतात, माझं भजन करतात, माझं कीर्तन करतात आणि परमात्म्याची स्तुती केल्यामुळे स्वर्ग सुख त्यांना प्राप्त होते आणि स्वर्गातील दिव्य आणि दैवी सुखाचे ते भोजक होतात म्हणजे भोग घेणारे होतात. मात्र इथे लक्षात घेतलं पाहिजे ही सर्व यज्ञ यागादी कर्मे आहेत, ही सर्व पूजा अर्चना जी कर्मे आहेत त्याच्या पाठी काहीतरी सुखाची अपेक्षा असते, भौतिक सुखाची अपेक्षा असते. म्हणून अशी भौतिक सुखाची अपेक्षा धरून जे लोक परमेश्वराचं चिंतन करतात त्या लोकांना काम्य सुख भोजक, काम्य काम्य म्हणजे कामना, कामनेत सुख, आपली जी कामना आहे ती पूर्ण व्हावी आणि त्या कामनेचं सुख आपण भोगावं असे हे काम्य सुख भोजक असतात. म्हणून पुढे त्यांची अवस्था काय होते, विशाल स्वर्ग सुख भोगुनी क्षीण पुण्य होता पुनरुपी मृत्यू लोका परती. काम्य सुखा मागे जे लागती ते त्रिवैदिक धर्म पालक मृत्यू लोका येती जाती. काम्य सुखाच्या मागे जे लागतात म्हणजे भौतिक कामना आणि त्याच्यातून प्राप्त होणारं सुख, यासाठी जे त्रिवैदिक म्हणजे तीन तऱ्हेचे वेदांचे जाणते लोक, यासाठी त्रिवैदिक म्हणजे तीन वेदातील जे जाणते लोक आहेत ते, आता तीन वेदातील जाणते लोक याचा अर्थ वेद तर आहेत चार, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. यापैकी तीन योगामध्ये, तीन वेदांमध्ये यज्ञाची ही आहे, काय आहे, यज्ञाची सोय आहे. आता हे जे
3 वेद आहेत ज्याच्यामध्ये यज्ञ याग विधी सांगितलेला आहे. असे हे त्रिवैदिक म्हणजे त्रिवेदाद्वारे सोमयज्ञासारखे यज्ञ करणारे जे लोक आहेत ते काम्य सुखामागे असतात. म्हणजे भौतिक कामना आणि त्याची प्राप्ती याच्या सुखामागे असतात. म्हणून ते हे जे त्रिवैदिक आहेत ते कामनेचं सुख भोगाची इच्छा धरून माझी स्तुती पूजन करतात. अर्थात जो मला ज्या भावाने बसतो त्या भावाने मी त्याला प्राप्त होतो असा नियम असल्यामुळे ते जरी काम्य सुखाने माझं कौतुक करत असले तरी असं ना तसं ते माझ्याशीच रत झालेले आहेत, माझ्यामध्येच मिळालेले आहेत. म्हणून असे हे काम्य सुखामागे लागलेले त्रिवैदिक जेव्हा होम हवनादी मार्गे पुण्यकर्म करून भोगाची इच्छा धरतात तेव्हा त्यांना ते भोग स्वर्ग सुखाद्वारे प्राप्त होतात. आणि स्वर्ग सुखामध्ये देवांची जी सुख आहेत त्या सर्व सुखांचा ते भोग घेतात. आणि भोग भोगता भोगता त्यांचं संचित पुण्य आठवलेलं पुण्य क्षीण होतं आणि पुण्य संपलं की परत ते मृत्यू लोकात जन्म मृत्यू चक्रात येतात. इथे सांगायचा उद्देश एवढाच आहे की भौतिक सुखाच्या मागे लागून जे लोक देवतार्चन करतात, जे लोक परमेश्वराचं चिंतन भूजन परमेश्वराचं चिंतन भजन पूजन कीर्तन निधिध्यासन करतात, असे सापेक्ष भक्ती करणारे लोक त्यांच्या भक्तीद्वारे मिळालेले पुण्य क्षीण झाले की त्यांना मिळणारी स्वर्ग सुखे, आता स्वर्ग असं काही वेगळी गोष्ट आहे असं नव्हे, परंतु कदाचित या पृथ्वीवरच त्यांना मिळणारी राजा महाराजांची सुखे काही काळानंतर त्यांचं पुण्य संपलं की स्वाभाविकपणे ते पुण्य संचय संपला की त्यांचा राजभोग संपतो आणि पुन्हा केवळ पृथ्वीवर येण्या जाण्याचा जन्म मरणाच्या चक्रात फरफडत राहण्याचा योग आणि भोग त्यांच्या नशिबात येतो. आता स्वर्ग याचा अर्थ एवढाच आहे, खरा स्वर्ग याचा अर्थ स्व म्हणजे आत्मा, रत म्हणजे राहणे. आत्म्यामध्ये जो रत राहतो म्हणजे स्वतःच्या आत्म्यामध्ये स्वरूपामध्ये जो केवळ आणि केवळ स्वरूप आय एम दॅट म्हणजे मी म्हणजे ते ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजे मी असा सोहम होसो पद्धतीने जो स्वतःमध्येच रममाण होतो, तो स्वतःमध्ये रममाण होणं म्हणजे स्वर्ग सुख. म्हणून म्हणजे परमेश्वर आणि मी ही जाणीव जोपर्यंत माणसाची आहे अशी जाणीव पक्की करून जेव्हा माणूस असतो आणि या जाणीवेपासून जेव्हा तो विचलित होत नाही तेव्हा त्याला कष्टदायी जन्म मृत्यू चक्रात फसावे लागत नाही. परंतु काही माणसं परमेश्वराशी एकरूप तेवढ्याच कारणाने होतात की ज्या योगे आपणाला भोगादी सुखे मिळतील. तर भोग सुखे मिळवण्यासाठी जो परमेश्वराशी एकरूप झाला तो त्याचं पुण्यकर्म संपल्यानंतर स्वाभाविकपणे त्या मृत्यू लोकात सर्वसाधारण जन्म मृत्यूच्या चक्रात फिरत राहण्यासाठी घिरट्या मारण्यासाठी वरचेवर येतो. परंतु जी माणसे काम्य सुखभोगासाठी उपासना करत नाहीत तर केवळ आणि केवळ परमतत्व आणि मी एकच आहोत हे जाणून केवळ आणि केवळ परमतत्वामध्ये जी सर्वस्वाने लीन होतात, परमतत्वामध्ये ज्यांचा मी नष्ट होतो अशी माणसे मात्र पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात या पृथ्वी लोकात येत नाहीत असा त्याचा अर्थ आहे. तर आज आपण 21 श्लोकापर्यंत हे पाहिलं. आता इथे सुद्धा काय आहे, आपण जे म्हणतो राजयोग, राजविद्या योग किंवा राजगुह्य योग, इथे एवढंच सांगितलेलं आहे की हे जे येणं जाणं कष्टदायक आहे ते पूर्णपणे चुकवायचं असेल तर केवळ आणि केवळ आपण जिथून येतो तिथे जातो. त्याचा अर्थ एवढाच आहे, निर्गुण निराकार हेच आपलं कायमस्वरूपी स्थान आहे. मग सगुण साकार म्हणून जरी आपण जन्माला आलो, मनुष्य म्हणून अमक्या तमक्या व्यक्तिमत्वाने ओळखलं गेलो तरी जो ज्ञानी माणूस ओळखतो की मी व्यक्त असलो तरी व्यक्ती नाही, म्हणजे मी दिसत असलो तरी नेमकं माझं जे नाम आहे, रूप आहे, वर्ण आहे, कुल आहे, जात आहे, धर्म आहे ते नेमकं तसं नाही. व्यक्त झाल्यानंतर काहीतरी शिक्के पडतात.
जातीपातीचे, वर्णाचे, त्यानंतर देशाचे, राज्याचे, परगण्याचे, तसे हे सर्व शिक्के आहेत. आणि जेव्हा व्यक्त नसतो तेव्हा ते अनंत ब्रह्मांड असतं. म्हणून अनंत ब्रह्मांडातून जेव्हा आपण व्यक्त होतो तेव्हा त्या व्यक्त झालेल्या ठिकाणाला जग म्हणतात. आणि जगामध्ये आल्यानंतर सर्व तऱ्हेच्या उपाधी लागतात. आणि असा उपाधीने जो पूर्ण असतो अशा व्यक्ताला व्यक्ती म्हणतात. म्हणून जो माणूस आपण परब्रह्मातून जरी आलो, आपण बिंदू रूपाने जरी आलो, तरी मूळ आपण सिंधू आहोत हे जाणून जो माणूस आपलं कुल, गोत्र, जात, धर्म, प्रांत, उच्च नीच या सर्व गोष्टींना टाळतो आणि अभेदाने जो माणूस व्यक्त असून सुद्धा स्वतःला केवळ आणि केवळ अंतिम परब्रह्मच समजतो, तो माणूसच कुठल्याही काम्य सुखाच्या पाठी नसल्यामुळे असा माणूसच कदाचित त्याचं थोडस पूर्वकर्म शिल्लक असेल ते भोगल्यानंतर पुन्हा त्या मूळ ठिकाणी म्हणजे निर्गुण निराकारात जातो. आणि त्यानंतर त्याला परत येण्या जाण्याचे कधीच त्रास, जन्म मृत्यूचा त्रास कधीच भोगावा लागत नाही. म्हणून जे केवळ आणि केवळ आपणाला परब्रह्म समजून आपल्या स्वरूपात जे केवळ परब्रह्म म्हणून स्वतःला पाहतात आणि हे पाहताना कुठल्याही इच्छा अपेक्षा त्यांना शिवत नाहीत, कुठल्याही भौतिक सुखाची त्यांच्याद्वारे इच्छा प्रकट होत नाही. जे मिळेल ते मिळेल, न मिळेल ते न मिळेल असं करून जे येईल त्याला अत्यंत प्रेमभावाने, समत्वाने, आता समत्व म्हणजे काय, मी आणि ब्रह्म एक आहे, त्या एकाच भावाने जे आलेल्या परिस्थितीला सामोरे जातात ते कोणत्याही भोगाच्या पाठी नसल्यामुळे ते जिवंतपणे परब्रह्म स्वरूपात राहतात. आणि एकदा का हा देह पडला, एकदा का थोडासा कर्माचा भाग आहे तो संपला, या देहपतनानंतर पुन्हा कधीच त्यांना मृत्यू लोकात यावे जावे लागत नाही. मात्र काम्य सुख, मात्र देवाजवळून काहीतरी मागावं, काहीतरी भौतिक सुख मागावं, अशा पद्धतीने जे परब्रह्माला मर्यादित स्वरूपात भजतात, पूजतात, त्यांनाही त्यांच्या मर्यादित प्रेमानुसार, भक्तीनुसार काही ना काही सुखाची प्राप्ती होतेच. परंतु ती सुखप्राप्ती तेव्हा संपते जेव्हा त्यांचा पुण्य संचय, भक्ती संचय संपतो. त्यानंतर मात्र त्यांचं येणं जाणं एखाद्या किडमुंगीसारखं, एखाद्या कमी प्रतीच्या माणसासारखंच असतं. आणि त्या येण्या जाण्याला मात्र मग माणूस असा वैतागतो की नको तो जन्म म्हणतो. परंतु नको तो जन्म जरी आपण म्हटलं तरी भोगासाठी आपणाला जन्म हवा अशी आपली भूमिका असते, म्हणून आपण जन्माला येतो. पण जर पूर्णपणे त्यागाचाच जो भोग घेतो, जो पूर्णपणे त्यागाचाच भोग घेतो आणि जो नेहमी भोगाचा त्याग करतो, असा जो राजयोगी असतो तो काम्य सुखाच्या अधीन न झाल्यामुळे, परब्रह्माशी एकत्व साधल्यामुळे पुन्हा कधीच जन्म मृत्यूच्या चक्रात सापडत नाही. म्हणून अगदी सुरुवातीला सांगितलेलं आहे त्याग भोग अगदी सुरुवातीला सांगितलेलं आहे भोग त्याग, त्याग भोग हाची पूर्ण अखंड राजयोग. भोग त्याग म्हणजे काम्य वासना टाळून आहे त्यात जो समाधान मानून परमेश्वराशी जो स्वरूपता साधतो, असा त्यागातून परमेश्वराशी एकरूप होण्याचा अखंड आनंद जो मिळवतो तो त्याग भोग. म्हणजे भोगाचा त्याग करतो आणि त्या त्यागातून परमेश्वराशी एकरूप होण्याचा आनंद मिळवतो. म्हणजे भोगाचा त्याग करतो आणि त्या त्यागातून निखळ निरंजन पवित्र म्हणून आपण उरतो आणि तो आपल्या निखळ निरंजन पवित्र भावाने त्या पवित्र ब्रह्माशी एकरूप होतो. म्हणून भोगाचा त्याग करणे आणि भोगाचा त्याग केल्यानंतर आपलं जे निखळ निरंजन रूप आहे ते निखळ निरंजन रूप आणि ब्रह्म एकच आहे हे जाणणं. म्हणून प्रथम वैषयिक भोगाचा त्याग म्हणजे भोग त्याग, आणि भोगांचा त्याग केल्यानंतर त्यागातून निरंजन जो आनंद मिळतो, ब्रह्मानंद मिळतो, त्या ब्रह्मानंदाद्वारे ब्रह्माशी कायमस्वरूपी राहणे याला म्हणायचं भोग त्याग केल्यानंतर त्या त्यागातल्या आनंदाशी भोगरूप होणे. आता आपण बघा वैश्विक सुख टाकलं
की आपण त्याग केला. मग त्याग केलेला माणूस जसा परमेश्वर सर्वांना देतो तो काहीच घेत नाही, तसा जो माणूस सुखाचा त्याग करतो तो परमेश्वरासारखा स्वतः न घेणारा आणि लोकांना देणारा असा परमेश्वरच बनतो. आणि स्वतः न घेणारा आणि लोकांना देणारा परमेश्वर जो बनतो त्याला जन्म मृत्यू नसतो. म्हणून ज्याने भोगाचा त्याग केला आणि त्यागानंतर निव्वळ परब्रह्माशी जो त्याग भोगाद्वारे एकरूप झाला असा माणूसच भोग त्याग त्याग भोग अखंड भोगी राजयोग असा असतो. म्हणून इथे सुद्धा काम्य भक्ती केलेल्या लोकांची स्थिती आणि अर्थात निष्काम भक्ती करणाऱ्यांची स्थिती सांगितलेली आहे. आतापर्यंत आपण काम्य भक्तीचं पाहिलं, निष्काम भक्तीचं पुढे येईल, ते पुढच्या श्लोकात आपल्याला मिळेल. अस्तु, धन्यवाद. शुभ दिन, सुप्रभात.